माझं नाव शारदा प्रशांत गजभारे आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव प्रशांत गंगाधर गजभारे. त्यानं पोलीस कॉन्स्टेबल आहे नांदेड SP ऑफिसला. आणि मला समजलं रविवारी ह्या 5 जुलैला त्यानं लग्न करायला आहे. मला एक मुलगी आहे 2 वर्षाची, तिचं नाव प्राशी प्रशांत गजभारे आहे. आणि मला न सांगता मला खोटं बोलून त्यानं दुसरं लग्न केलं. जसं मला कळालं की त्यानं लग्न करायला आहे, मग मी नांदेडून आले, वसमत पोलीस स्टेशनला गेले. तिथं त्यानं मला कोणी काही सहकार्य केले नाहीयेत. मग मी हॉलवर गेले, जिथं लग्न होते तिथं गेले. मग तिथं त्यानं फोटो वगैरे चालू होते. मग मी डायरेक्ट लेकरू घेऊन माझं गेला माझा नवरा, माझा भाया लग्न रोखायचा प्रयत्न केला. गेले लग्न, तू का करायलास लग्न रोखायचा प्रयत्न केला. तर माझा भाया प्रवीण गंगाधर गजभारे, ते पण पोलीस कॉन्स्टेबल आहेत SRP मध्ये औरंगाबादला. त्यानं मला मारायला सुरुवात केली. मग त्यानं मारायला सुरुवात केली तर माझा नवरा, माझी जाऊ, नन, भाये, देर सगळे असे 10-15 लोक मला जीव मारायचा प्रयत्न केला. तिथं मला जीव जाऊच लागला. पण काही लोक आले, वाचवले. आणि माझ्या मुलीला पण लागलं, मला लागलं, माझा हात फ्रॅक्चर केला. एवढं मारलं त्यानं. आणि मी पहिली बायको असताना त्यानं दुसरं लग्न केलं. आमचं घटस्फोट वगैरे काहीच झालं नाहीये सर. माझ्यासोबत खूप अन्याय झालाय आणि त्या अन्याय मला न्याय भेटण्यासाठी मी इथं आले सरांकडे. आणि माझ्या मुलीला मला न्याय पाहिजे, बस एवढंच माझी इच्छा आहे. काय कार्यवाही त्यांच्यावर अपेक्षित आहे तुम्हाला, आणि तुम्हाला न्यायाची मागणी करताय, तुम्हाला काय अपेक्षा आहे यामध्ये? नाही सर, त्यानं हे खूप वेळ झाले. त्याच्यावर FIR मी 2 वेळेस आहे. नांदेडला पण FIR आहे आणि इथं वसमत पण आहे. त्याचं मी काहीच करत नाही, कारण ते पैसे लावून हे करून सगळं मॅनेज करायलेत. आणि मला एवढीच अपेक्षा आहे की मी त्याची पहिली बायको आहे, माझं लेकरू त्याचं आहे. माझा हक, माझा अधिकार त्यानं मला द्यावा. आणि ते जे बी आहे ते लग्न मी स्वीकारू शकत नाही. दुसरी, मी जिवंत आहे, आमचा काही घटस्फोट झाला नाहीये, काहीच नाही. माझा नवरा माझ्यासोबत होता. शुक्रवारी ते ड्युटीला म्हणून घराच्या बाहेर गेला, शुक्रवारी 2 तारखेला. मग मला सडनली मला समजलं की त्याची हळदीचे फोटो ठेवली शनिवारी, ते पण मला माहिती नव्हतं. मग रविवारी मला समजलं की त्याचं लग्न आहे. मग मी नांदेडून वसमतला गेले ऑटो करून. तिथं मला बेहात जीव जायचं मारहाण झाली. आणि नंतर पोलीसवाले आले. मग तिथं FIR केला मी. माझी एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय भेटावं. जे कोर्ट ते ना, माझा नवरा आहे प्रशांत गंगाधर गजभारे आणि त्याचंच लग्न होतं. आणि ते लग्नामध्ये मी त्याला लग्न रोखायसाठी गेले आणि ते मला मारहाण करू लागला. त्याला म्हणलं लग्न का करायला असतो, मी बायको, हे लेकरू आहे. तर त्याने लेकराची पण किंमत नाही केली, माझी पण केली नाही. माझ्यासोबत 2 बाया होत्या, माझी काकून मोठी आहे, त्यांना सुद्धा मारहाण झाले, मला पण मारले. आणि ते व्हिडिओ जे आहेत ना, मी ते लग्न रोखायसाठीच गेले होते सर. तर ते सगळे माझ्यावर सुटून मारहाणच सुरू केले. बोलणं तर काही सुरू नाही, डायरेक्ट मारहाणच होती सगळी तिथं. तर एवढीच अपेक्षा आहे माझी की मला न्याय भेटावा, म्हणून मी इथं आले.